आपण सकाळी 5-4:30ला मुरादाबादला पोहोचलो। आज दिवसभर सर्व उपासकांनी मूर्त्यांची खरेदी केली। आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। पूर्ण दिवस खरेदीमध्ये गेलेला आहे। कोणी तांबे घेतले, कोणी मूर्त्या घेतल्या, कोणी अशोक स्तंभ घेतले, काही लोकांचे अशोक स्तंभ राहिले, त्याच्यासाठी जीव जळू लागला आणि जाण्याचा प्रयत्न करू लागले ते, परंतु आज दिवसभर पूर्ण खरेदी केली। संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजलेले आहेत। आता आपण नाश्ता करणार आहोत। नाश्ता रेडी झालेला आहे। सर्वांना मी आवाहन केलं आहे नाश्ता करण्यासाठी। बघा ताटं घेऊन काही उपासक रेडी झालेले आहेत। बघा तिकडे समोर आपलं किचन आहे, संस्कृती ट्रॅव्हल्स आहे आणि ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणचा हा बाबासाहेबांचा पुतळा आहे बघा, अशा पद्धतीने। आणि आता आपण नाश्ता करून दिल्लीला रवाना होत आहोत। 11 वाजेपर्यंत आपण दिल्लीला पोहोचणार आहोत। हे बघा आज संध्याकाळच्या वेळेला नाश्त्यामध्ये आपण मेथी पराठा आपण तयार केलेला आहे। मेथी पराठा आणि दह्याची चटणी आहे बघा। हे बघा मेथी पराठा, अशा पद्धतीने हे मेथी पराठा आहे आणि हे दही आहे, चटणी, दही चटणी। आणि आपले काथार साहेब आहेत आचार्य, त्यांचे सहकारी हे आमचे रोकडे साहेब आहेत आणि आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी बघा नाश्ता घेताना आपण बघत आहोत। मेथी पराठा मी स्वतः टेस्ट घेतली, खूप छान बनलेला आहे मेथी पराठा। अशा पद्धतीने मेथी पराठा आणि दह्याची चटणी आहे। आज आपण मुरादाबाद या ठिकाणी आहे। आपल्या उपासकांनी खूप साऱ्या मूर्त्या, तांबे, मेणबत्ती स्टँड, अगरबत्ती स्टँड, आरतीचे ताटं, अशोक स्तंभ, अनेक प्रकारे वस्तू उपासकांनी या ठिकाणी आज खरेदी केलेल्या आहेत। आज सायंकाळच्या जेवणामध्ये मेथी पराठा आहे आणि दह्याची चटणी आहे। हे बघा साहेब इकडे बसले, आई 2 ताटं घेऊन चालल्या साहेबांचं बी। बरं बांधून घ्या, काय हरकत नाही। अशा पद्धतीने आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला मुरादाबाद शहरामध्ये आपण मेथी पराठा आणि दह्याची चटणी या ठिकाणी बनवलेली आहे। हे बघा आपल्या आई बघा जणू काय आई शेतामध्ये जेवण करू लागल्या हातावर घेऊन। अच्छा दही, हे बघा हे छोटा उपासक आहे आपल्या धम्मसहलीमधील। हे बघा हे साळवे आई आहेत। सकाळी आईचा मोबाईल हरवला होता, आईच्या जीवातून जीव निघून गेला होता, वापस आला जीवात जीव। या ठिकाणी बघा बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे। आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जसे बाबासाहेबांचे पुतळे आहेत तसा काही इकडे चेहरा असा खास दिसत नाही आहे। ऊपर नहीं हम
काय लेकरं एका ताटामध्ये घेऊ लागले. अशा पद्धतीने आज मेथी पराठा या ठिकाणी आज बनवलेला आहे. भोजनामध्ये मेथी पराठा आणि दही आहे. डबल घ्या. हो. बघा माय लेकराला कसा घास भरवते. माय लेकराला घास भरवते, बाप पाहते. अशा पद्धतीने आज मुरादाबाद या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला आपण वेगळा मेथी पराठा आहे, खूप छान बनवलेला आहे. आणि हे टमाट्याची आपल्या दह्याची चटणी आहे. अशा पद्धतीने आज आपण सायंकाळच्या वेळेला उपासकांना नाश्ता देऊन आपण आता दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहोत. 11 ते 11:30पर्यंत आपण दिल्लीला पोहोचणार आहोत. 7चा टाईम आहे इथून निघण्यासाठी. राईट आपण 7ला मुरादाबादहून आपण निघणार आहोत. 11, 11:30पर्यंत आपण दिल्लीमध्ये पोहोचणार आहोत. रस्त्याने टायमिंग किती होतो, ट्रॅफिक कसा राहते, गर्दी कशी राहते त्यावर पण अवलंबून आहे. परंतु 11:30पर्यंतचा आपला दिल्लीचा टाईम आहे आणि त्यामुळे लवकर आपण आज नाश्ता दिलेला आहे. आज दिवसभर आपल्या उपासकांनी खूप सारा सामान खरेदी केलेला आहे. मूर्त्या, ताटं, अशोक स्तंभ, मेणबत्ती स्टँड, अगरबत्ती स्टँड, आरतीचे ताटं, खूप काही त्यांनी असं खरेदी केलेलं आहे. दिवसभर आज खरेदी करून सायंकाळच्या वेळेला आता नाश्ता करून आपण दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहोत. हे बघा, हे छोटा बालक आहे. ही संस्कृती ट्रॅव्हल्स आहे. याच बसने आपण प्रवास करत आहोत.